फाउंडरचा प्रोफाईल कसा पाहिजे किंवा एंटरप्रेन्योरचा प्रोफाईल कसा पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय स्किल पाहिजे की त्यांनी तो सक्सेसफुल बनू शकतो. मला असं वाटतं ह्याचे 7 पॅरामीटर्स असू शकतात. पहिला म्हणजे त्याला सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, म्हणजे जग जिंकण्याची मनाची शक्ती त्याच्यामध्ये पाहिजे. हा सेल्फ कॉन्फिडन्सच बऱ्याच वेळा त्याला पुढे नेतो. एखाद्या गोष्टीचा कॉन्फिडन्स, एखाद्या गोष्टीचं पॅशन असणं फार जरुरी आहे. दुसरी गोष्ट, त्याला कुठल्याही प्रकारचा इगो नाही पाहिजे. डेफिनेटली त्याला एकदम हाय लेवल अचीव करायचे सगळे, पण त्याला इगोलेसनेस पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा वेळा मी जसं बऱ्याच वेळा बोललो की आपल्याला अपमान सहन करायला लागतो, बऱ्याचशा वेळा कस्टमरचं ऐकायला लागतं, बऱ्याच वेळा ऐकायला लागतं. कुठेही इगो न करता कायम कंपनीचा जर विचार करण्याची ताकद असेल तर ती फार मोठी स्किल आहे. नंतर पैशावर प्रेम. क्लिअर आहे मी की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला पैसे कमवण्याची आवड पाहिजे आणि पैशाची आवड पाहिजे. म्हणजे ते सगळं आहे का नाही, पण ती आवड पण पाहिजे. म्हणजे नुसता बिझनेस करायचा म्हणून बिझनेस करायचा असेल तर तो एंटरप्रेन्योर त्याला पैसे कमवण्याची आवड असली पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे ही, आणि ही खूप आपण बऱ्याच वेळा इग्नोर करतो. तर पैशाची आवड असली पाहिजे. चौथी गोष्ट, हार्ड वर्किंग असलाच पाहिजे. म्हणजे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मारवाडी कम्युनिटीबद्दल सकाळी उठून रात्रीपर्यंत काम, 12 तास 16 तास काम करण्याची शक्ती पाहिजे. राईट, हे असणं खूप जरुरी आहे. आणि हार्ड वर्किंग असणं नुसतं उपयोगाचं नाही. पाचवी गोष्ट जी आहे ती त्याला डिसिप्लिन पण पाहिजे. म्हणजे मीटिंगला वेळेत जाणं, कस्टमरला वेळेत डिलिव्हर करणं, एखादी गोष्ट नीट करणं, ही गोष्ट तुम्हाला यायलाच पाहिजे. तर 5 गोष्टी आपण आतापर्यंत बोललो. कुठली गोष्ट की स्वतःवर कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर पैशावर प्रेम, हार्ड वर्किंग, डिसिप्लिन आणि इगो नसणं. अशा 5 गोष्टी अशा पाहिल्या. शेवटच्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑपॉर्च्युनिटिस्ट असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या मीटिंगला बसलाय की त्याला हा पेन एरिया आहे, त्याला हा प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे एखादा कस्टमर आला तर त्याला नक्की काय पाहिजे आहे. म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंटची पॉलिसी बदलली तर तुम्हाला कळालं पाहिजे की यार ह्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे आणि काय मला बिझनेसमध्ये फायदा होणार आहे. ही ऑपॉर्च्युनिटी फाइंड करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. आणि लास्ट मी म्हणेल महत्त्वाचं आहे की जेव्हा आपला टफ टाईम असतो, जेव्हा आपला हार्ड टाईम असतो की आपल्याला प्रॉब्लेम असतात, पैसे नसतात, टीम सोडून जाते, बरेचसे इश्यू असतात, त्याच्यामधनं मार्ग काढण्याची ताकद तुम्हाला पाहिजे. जर ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये मध्ये थांबणार नाही आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. आता ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या एंटरप्रेन्योरकडे असतात का किंवा बाय बॉर्न असतात का, असं काही नाही. राईट, काही गोष्टी असतील पण काही शिकायच्यात आपल्याला किंवा काही कॉम्प्लिमेंटरी म्हणून को फाउंडर घ्यायचा आहे आपल्याला. राईट, ह्या सगळ्या आल्या तर नक्की तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल.